राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सावराम बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद अप्पा माऊली महाराज की, सच्चिदानंद सोमोजी बाबा महाराज की जय. सब साधु संतन की जय. अपने अपने माता पिता की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मायोगे पीते तटे भीमरथावरं पुंडलिका यदा तुम नडिंदे समागत तिष्ठं समानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगंधरम सदा वसंतम हृदयारविंदे भव भवानी सहितं नमामि, भव भवानी सहितं नमामि. साधुबोध झाला तो नुरनिया ठेला, साधुबोध झाला तो नुरनिया ठेला, खायचा मुरला अनुभव कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, खायची समाप्ती झाली जैसी, मोक्ष रेगाला भागे विनठला, साधूचा केला हरिभक्त, ज्ञानदेव गुडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेले अभंग ज्ञानेश्वरी मधला सात हरिपाठ, या हरिपाठामधला 6वा अभंग आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे. साधुबोध झाला तो नुरनिया ठेला, ठाईची मुरला अनुभव. आज आपण इथे जमलो आहोत कारण कुठला तरी एक निमित्त पाहिजे, आणि आजचा निमित्त आहे श्रावण महिन्यामधला, आणि श्रावण महिन्यामधले 6वा दिवस, आणि या 6व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. गुरुवारी संतोष महाराज पानसरे हे फोन केला की बाबू भाऊ तुमची प्रवचनाची सेवा पाहिजे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. काय बोलले तुकाराम महाराज स्वतः बोलले की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. खरोखरच आपण भाग्यवंत आहोत साधू संत. खरोखरच ज्या भूमीवरती आपण जन्माला आलोय हे साधू संतांचे माहेर आहे, संतांचे घर आहे, आणि ह्या भूमीवरती भक्तीचे सोहळे आनंद उपभोग भोगतो आपण. स्वर्गीचे अमर विचितासी देवा, आणि मूर्तुलोकी व्हावा जन्म आम्हा. खरोखरच आपण भाग्यवंत आहे. आज ज्ञानोबांचा हरिपाठातला अभंग आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे की साधू बोध झाला
तो नुरुनिया ठेला आणि ठाईसी मुरला अनुभव. सुंदर असं ज्ञानोबाईने सांगितलंय की साधू कसा असावा, साधूला बोध कधी होतो. मनाच्या मार्गाने, मनाने जेव्हा चांगल्या विचाराने जेव्हा आपण सेवा करतो, गुरुची सेवा करतो, साधूही गुरुची सेवा करतात. साधू काय करतात, साधू बोध घेण्यासाठी तो सेवा करत असतो. सतत सेवा केल्यानंतर त्याला तिथे उपदेश केला जातो, त्याला म्हणतात बोध, अनुग्रह. आपण बोलतो यांना नाम दिलं, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, आणि मंत्र हा जपावा सर्व काल. कारण आपल्याला तो बोध दिला आणि तो बोध साधूला दिलेला असतो. पूर्वी लोक सांगायची, कीर्तनाही मध्ये सांगायची, प्रवचनामध्ये सांगायची की 12-12 वर्ष तपाला जायला लागायचं, तेव्हा तो बोध भेटायचा, ती सेवा करायची. एकाच तरी सज्जनाच्या मनात ते विषय निर्माण व्हायचे, चांगले विचार निर्माण व्हायचे, आणि झाल्यानंतर त्या सद्गुरूची तो सेवा करायचा. सद्गुरू वाचून सापडे ना सोय आणि धरावे ते पाय आधी आधी. खरोखरच हा नरदेह लाभलेला आहे. ज्या व्यक्तीला असं वाटलं की खरोखरच मला हा बोध पाहिजे, त्यावेळेला लोक ही सेवा करायची साधू संतांची पूर्वी. आता नकळत आपल्याला हा बोध भेटलेला आहे, नकळत भेटतो. आता कुठे जायची गरज नाही. सायास करुणी प्रपंचे दिननिसी. कारण सांगितले ठाईसी बसून करा एक चित्त आवडी अनंत आलवावा. कारण जेव्हा भगवंताचे विचार तुम्हाला खरोखरच घ्यायचा असेल तर भगवंत स्वतः तुमच्या समोर उभा राहतो. त्यासाठी साधू पूर्वी तपश्चर्या करणारी लोक सेवा करायची. आपण बोलतो की सेवेधारी आले, सेवेधारी नाही, त्यांना तो बोध घ्यायचा असतो साधू संतांकडून, आणि तो बोध पूर्वी दिला जायचा. 5 वर्षांनी, 6 वर्षांनी, 7 वर्षांनी, 12 वर्षांनी. मग आपल्याकडे खेडोपाड्यामध्ये, सिटी एरियामध्ये लोक विचारायचे की अमुक व्यक्ती आज मला दिसत नाही. का दिसत नाही? 12 वर्षासाठी तो काय केला, तपश्चर्या करायसाठी गेला. का? कारण त्याला तो हा बोध मिळाला, साधूला बोध मिळाला. त्याचे लक्षणे वेगळे असतात, 2 लक्षणे. साधू कसं ओळखावा? साधूचे 2 लक्षणे असतात. तो वासनापासून अलिप्त राहतो आणि क्रोधापासून. क्रोध आणि वासना जोपर्यंत त्या साधूकडे दिसतायत तोपर्यंत तो साधू, त्याला बोध झालेला नाही. ह्या दोन्ही गोष्टी त्याला त्याच्या बाद झाल्यानंतर तो साधू ओळखला जातो. साधूची व्याख्याने वेगळे, साधूची विचार मांडणी वेगळे, पण बोध घेताना हे विचार त्यांनी बराबर आपल्या शरीरामध्ये उतरले असतात, सांगितलेले असतात की खरोखरच हे असं आपल्याला करायचं असतं. आणि ज्या वेळेला गुरु ही दीक्षा देता वेळी आपल्याला तिथे सांगलं जातो की खरोखरच भाऊ तू खरं घेणार आहे का? तर तुमची मनापासून इच्छा आहे, मनापासून विचार प्रगट करायचे असेल, हो मी माल घालणार, मी भगवंताची भक्ती करणार, हे दुसऱ्याच्या सांगण्यावरून होत नसतं. स्वतःची तयारी पाहिजे. काय करायला पाहिजे? स्वतःची तयारी करायला पाहिजे. तेव्हा आपल्याला भगवंताचा हा बोध मिळाला जातो. कारण ठाईसी बैसुनी करा एक चित्त आणि आवडी अनंत आलवावा. हा बोध भेटल्यानंतर नुसता कुठेही कपाटात ठेवून चालणार नाही. सोना एकत्र तुम्ही कपाटात ठेवला तरी चालेल, तांदूळ तुम्ही एका याच्यामध्ये ठेवलं तरी त्याला आपल्या भाषेमध्ये बुरशी बोलतात, त्याला ती येते, त्याचा ती पावडर टाकावं लागते तेव्हा ते तसे राहतात. तसा बोध घेतल्यानंतर त्याच्यावर आरूढ राहणे गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ज्याने विठ्ठल मात्र घेतली त्यांनी पत्ते सांभाळावे सांगितले. पत्ते सांगितले. आधी सांगितलं जातं का पत्ते आपल्याला हे असं करावं लागेल, योग्य त्या पद्धतीने राहावं लागेल, त्याच्यानंतर कुठलीही व्यसन तुला पकडता येणार नाहीये, चांगल्या संगतीमध्ये तुला राहावं लागेल. आपण बोलतो अमुक फळाण्याचा मुलगा खूप सुंदर आहे,
संगत कशी केली, चांगली केली, बोध घेतल्यानंतर सांगतो मी. आता बोधावर आरोप झाल्यानंतर जे गुरुनी तुम्हाला मंत्र दिलेले रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व कर, ओम भगवते वासुदेवाय नमः हाही मंत्र दिला असेल तरी तुम्ही त्याच्यावर बोधावर आरूढ राहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर विठ्ठल विठ्ठल जे तुकोबानी ध्वनी आपण सतत नामस्मरणामध्ये केली त्या ध्वनीमध्ये तरी राहिलं तरी तुमचा तो बोध आरूढ झाले पाहिजे. त्याच्यावरती तो बोध तुम्ही घेतला पाहिजे. गुरुनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितल्या त्या बोधावर आपण आरूढ झालो पाहिजे आणि सांगितल्या ते आपण काय केलं पाहिजे, त्याचं पालन केलं पाहिजे. आपल्याला 10 वर्षे झाली, 15 वर्षे झाली, 50 वर्ष झाली तरीही मला या अनुभव आला नाहीये. मी 12 वर्ष झाली, 12 वर्ष मी माल घातली तरी मला अजून हरिपाठ वाचता येत नाही, ज्ञानेश्वरीचं अर्थ सांगता येत नाही, त्याच्यानंतर व्याख्याने ऐकायला जात नाहीये, कीर्तन ऐकायला जात नाही, प्रवचन ऐकायला जात नाही. याचं कारण तू त्याच्यावर आरूढ नाहीये. आरूढ होणं हे स्वतःवर आहे, दुसऱ्यावर अवलंबून नाही. जा उद्या प्रवचन चालू आहे तिकडे जाऊन बस अशी सांगण्याची वेळ आली नाही पाहिजे. स्वतःहून तिथे जाणे गरजेचं आहे. ज्या वेळेला आपल्याला भूक लागल्यानंतर लगेच आपल्या स्वयंपाकघरात आपण आपल्या धर्मपत्नीला, आपल्या मुलीला, मुलाला सांगतो की मला भूक लागली रे बाबा, हो मला आता काय करा, तुम्ही जेवण द्या. लगेच एका 10 मिनिटाच्या सेकंदातच आपल्याला जेवण तिथे येतो. तशी ह्या शरीराला लागणारी एक भूक आहे, ती म्हणजे भक्ती. भक्ती अशी आहे की तुम्ही स्वतःहून त्याला काय करायला पाहिजे, समर्पण करायला पाहिजे. स्वतःहून तुम्ही करायला. कारण भक्तीमध्ये जेव्हा तुम्ही लीन झाल्यानंतर तुमचा देहरूप नाहीसा होतो. हा शरीर नाशिवंत देह जाणार सकल आयुष्य खातो काल सावधान सतत सांगितले. कधी ह्या उर्मी कधी प्राप्त होईल आपल्याला, हा बोध भेटे मना. या मनाला बोध भेटल्यानंतर आपल्याला त्याचा अनुभव येतो. अनुभव म्हणजे काय आणि बोलणं पाठांतर म्हणजे काय. आता प्रत्येक कीर्तनामध्ये आता भरपूर आपण कीर्तन प्रवचन ऐकली. जय विठ्ठल झाल्यानंतर हार टाकल्यानंतर असं वाटतं की कीर्तन संपलं. मेन मुद्दा लास्टचा असतो कीर्तनवाल्याला सांगायचं. त्यावेळेला खरी रूढ असते. जेव्हा भारोड मोठे भारोड असतात, त्याच्यानंतर हे बघा मोठे आता पूर्वी असायचे तमाशे लोक त्या दृष्टीने बघायची किंवा नाही तमाशा वाईट आहे, पण त्याचा गड बघितला तर हा घेण्यासारखा आहे. त्याचा लास्टचा गड आहे. त्याच्यात भाऊ बहीण कशा पद्धतीने वागतात, आई वडील कसे वागतायत, भगवंताला आपुलका करण्यासाठी आपल्याला कसा बोध, असा हा तो गण तिथे दिला जातो. तसं कीर्तनामध्ये जय विठ्ठल झाल्यानंतर आपल्याला खरोखर लास्टला कीर्तनकार असा बोध देऊन जातो की बाबांनो, हा कीर्तन टाइमपास नाहीये. हा कीर्तन टाइमपास साठी बसायचं नाहीये. हा कीर्तन तुमच्या जन्म मरणाचा फैसला आहे. कारण पुन्हा ह्या कलियुगामध्ये पुन्हा येणे नाही, रिपीट येणार नाही. आपण मेसेज डिले केले जातील, नंबर डिलीट केले जातील, पुन्हाही रिपीट घेता येतील आपल्याला. पण पुन्हा लहानापासून 25 वयापर्यंत जी जवानी होती, जे सौंदर्य होतं ते 40 मध्ये बघायला भेटणार नाही. बोध झाल्यानंतर मला बोलायचा विषय, साधूचा बोध झाल्यानंतर कधी आपल्याला कळेल की बोध कधी होतोय. ह्या गोष्टी बोध झाल्यानंतर कळतात आपल्याला, आधी काही कळत नाही. सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात, उमजून आपण त्या डोळे मिटकून बंद करतो. एखादा मुलगा पटकन आईला बोलतो 40 नंतर, आई तुला काय समजत नाही. का समजत नाहीये तिला? हाताचा पालना केला, डोळ्याच्या वाती केल्या, तुला लहानाचा मोठा केला, मला नाही समजत. सगळं समजतंय मला. ही जी ज्ञानेश्वरी लिहायला ते किती त्रास घेतला असेल, किती कष्ट सोसावा लागले असेल. त्यावेळेला या लाईटीचं हे नव्हतं, त्यावेळेला पाणीची सोय नव्हती, त्यावेळेला एसी नव्हती, त्यावेळेला
ज्या ज्या आता कलियुगामध्ये उपलब्ध आहेत, हा स्वर्गीची आम्हाला इच्छिताशी देवा आणि मृत्यूलोकी व्हावा. आता विचार करतात ते की खरोखरच कलियुगामध्ये जायला पाहिजे. तिकडनं आता फोन वगैरे असताना तर आजोबा पंजोबांनी फोन केला असं, अरे नातू खूप छान सुंदर हो तुझं चाललंय, आता बटन दाबलं की एसी चालू, बटन दाबलं का पंखा चालू, दुसरं बटन दाबलं का एका 10 सेकंदात तुम्हाला जेवण, सगळं सुख सुविधा. एखादा पूर्वीच्या राजाने विचार केलं की खरोखरच हा सुख आता आपल्याला भोगायला भेटेल का? नाही त्याला भेटणार. त्यावेळेला राजासाठी किती लोक त्रास घ्यायचे. राजा येतोय तर प्रधानजी उभा राहायचा, त्याचे सेवक उभे राहायचे, बसल्यानंतर त्याला मोठे मोठे असे या पंखे असायचे ते हवा घालायला. बघा त्यावेळेला एवढा त्रास ना. खरोखरच आपण स्वर्गामध्ये सुख भोगतोय. आता एवढं सुख असून सुद्धा आपल्याकडे समाधान नाहीये. समाधान नाही आपल्याकडे. तो बाजारात भेटेल आता. दर गुरुवारी दर रविवारी 4-4 गुरुवार भरतात आपले बाजाराचे, तरी महिला मंडळ जेलचं पोट नाही भरत. का भरत नाही? समाधान नाही. समाधान तुमच्या गावात आले, दावडीमध्ये आलंय का? पागड्यामध्ये तर नाही आलं समाधान. समाधान वस्तू आहे का? समाधान कोणाचं नाव आहे का? समाधान हा एक विचार आहे, विचार शैली आहे. ती शैली अंतःकरणामध्ये पोत पोत भरलेली. ती काय करायचे? प्रगट करायचे. प्रगट गृह बोले विश्व ब्रह्मासे. हा विश्व ब्रह्म आहे. कधी? हा बोध भेटे मना. या साधूला नाही सांगितलं, आपल्याला. ज्या ज्या व्यक्ती ही तुळशी मात्रा घेतलेली आहे, 40 वर्षे 50 वर्ष कीर्तनात बसतात, त्यांच्यासाठी तो कीर्तन नसतोच मुलीच. नवीन व्यक्ती जो आलेला असतो त्याच्यासाठी तो कीर्तन असतो. आपल्याला वाटतं की मी 40 वर्ष झाली, मी पुढे जाऊन उभा आहे किंवा मी व्यासपीठाच्या घराला जाऊन मी श्रवण करतोय. हा कीर्तन प्रवचन तुमच्यासाठी नाही. नव तरुण जो आलेला आहे आणि त्या व्यक्तीला या भक्तीचा काही गंधही नाही, त्या व्यक्तीला या संसाराच्या राडगाड्यामध्ये एवढा तो म्हणजे काय बोलतात त्याला की फिक्स डिपॉझिट करून ठेवले. वाड वडिलांपासून, आई वडिलांपासून आपल्याला सांगितले संसार एके संसार, संसार एके संसार. संसार करायची, मुलं बाळं सांभाळायची. मुलांची लग्न झाल्यानंतर मी सुटलो. आज माझ्या नातीचं लग्न झालं तर मी सुटलो, उद्या माझ्या मुलीचं लग्न झालं की मी सुटलो. अरे बाबा तू सुटत नाही, अजून तू गुरफटला तिथे. पुन्हा नाती कोण मारेल? बाबा जावे बरोबर नाहीये का? अजून गुंतला तिथे. पुन्हा तिकडे मुलगीला 4-4 मुलं झाली, लग्न पण झाली, तरी मुलगी आता बापाला कोण मारते? बाबा बरोबर नाही सासरा का? अजून ती रूढी चालू आहे. मग ती कधी संसार सुटेल? संसार हा सुटणार नाहीये. मी गेल्यानंतर असं वाटतं मागच्यांचं काय होईल? तुझ्यावर पण अवलंबून नाहीये. लगेच पहिल्याच दिवसाला बबन महाराज बोलत होते, लगेच बोलते बॉडी आली का त्याची? पहिले काय बोलत होते? बबन महाराज जिवंत होते म्हणून. नंतर बोलते काय होते? त्याची बॉडी आली का? दुसऱ्या दिवशी गावाच्या बाहेर त्याचा बॅनर. 10व्याला त्याचा कार्यक्रम संपला. 13व्याला बोलतात दादा रडू नका, खूप काय केलंय त्यांनी. बरोबर आहे, देव सांभाळून घेईल. बघा ना, सगळी शक्ती देतो माझा भगवंत तुम्हाला सामावण्याची, तुम्हाला काय करायची शक्ती पूर्ण हृदयामध्ये देतो, तुम्हाला दुःखाची शक्ती देतो आणि तुम्हाला आनंदामध्ये देतो. त्याचं नाव आहे भगवंत. जोपर्यंत आपली नजर तिथे थांबत नाहीये आणि नजर जात नाहीये, तिथेच भगवंत स्टार्ट होतो. समुद्रामधून जो पाणी आता उडाला, तो पाणी कारल्यामध्ये गेला, तो पाणी शिरोळ्यामध्ये गेला, तो दुधीमध्ये गेला. मग कारल्याला पाणी जो पडला तो कडू होता का? नाही, गोडच होता. आता जे मी व्यासपीठावर सांगतोय ते तत्व माझ्या सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबांचे. आधी जे ऐकले होते ते सावलाराम बाबांचे, वासुदेव बाबांचे. घिस घिस घिसता है ऊपर लगाते पानी, तेरे मन में क्या चलिए बात वो मैंने जानी. कोण? सावलाराम बाबांचा दृष्टांत होता पूर्वीचा.
केव्हा लहान असताना मी तो ऐकलं, तेव्हा वेळेला हे सगळे माईक वगैरे नव्हते. आता जुनी मंडळी सगळी बसले, त्या वेळेला माईक नव्हते. हे बास दे रे, हे इको दे रे, ही पद्धत अजिबात माफ करा, अशी ही पद्धत पूर्वीची नव्हती. आता एखाद्या माणसाला, गाणाऱ्या माणसाला सांगितलं की बाबा व्यासपीठापासून गा रे, त्याला गाताच येणार नाही, त्याला माईकाशिवाय. त्याला माईक पाहिजे. एक मला सांगा संतोष महाराज नाही येणार. त्या दिवशी कीर्तन झालं, एकादशीला येते आपल्या कुंभारीला, म्हणजे निघायला जागा नव्हती. एवढा मोठा हॉल आहे त्यांचा, कमीत कमी 500 लोक बसतील, म्हणजे पूर्ण लेडीज पासून गजगजून भरला, पण माईक नव्हता. खरं महाराज कीर्तन आधी नाही सांगितलं मला का ते कीर्तन आहे तुमचं बघ महाराज, पण हा माईकची वगैरे व्यवस्था आहे तिकडे, सगळं आहे. गेल्यानंतर व्यासपीठावर उभं राहायला सांगणं माईक नाही. आता तुम्हाला तसंच वाटायला लागेल. आता बोला तुम्ही, तुमचा आवाज आहे मोठा, आता तुम्ही बोलू शकता. सांगण्याचं तात्पर्य असे, पूर्वी जी सुविधा होती ती आता तुम्ही सुविधा बघू नका. पूर्वी आपल्याला 12 वर्ष आहे, आता जो मी अभंग घेतला 12 वर्ष आपल्याला तपश्चर्या करायला जायचे, साधूला जायला लागायचं 12 वर्ष हिमालयामध्ये. आणि मग ते एकच याच्यावर श्वास मध्ये दिला असेल मंत्र, तर श्वासावर ते जप करायचे. मग 12 वर्ष काय करायचे, ते भगवंताची आस करायचे. वाचण्यात आलं माझा रामायणामध्ये, त्याच्यामध्ये सांगितलं होतं ते की साधू जेव्हा चिंतनाला बसल्यानंतर त्याची आस असते. काय बघ, कशाची आस? आता मी बबन महाराजांना टाइम दिला, संतोष महाराज बोलले की बरोबर तुम्हाला 7 वाजता म्हणजे 7 वाजता तिथे येणे, तुम्ही माझ्या भगवंताला वेळ दिलेला आहे. काय दिले? ही सगळी नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ हरिपाठामधला बरोबर आहे. हे आपल्या पदरचं काही नाही. जोपर्यंत हा प्रमाण आहे, जोपर्यंत हा ज्ञानेश्वरी आहे, तोपर्यंत कुठलाही व्यक्ती तुम्हाला व्यासपीठावरून उठले किंवा व्यासपीठावर असले तरी ते थांबू शकत नाहीये. आणि इथे थांबलं तर त्याची वेगळी परिस्थिती होते. हे शरद महाराजांचे आम्ही बघितले 1993ला कीर्तन गर्जे महाराजांचं थांबवलं होतं. काय परिस्थिती झाली? हा, ही नारदाची गादी आहे. तुम्हाला बोल, व्यासपीठचा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही बोलू शकता, व्यासपीठावर बोलू शकत आहे. व्यास म्हणजे ही नारदाची गादी आहे. ह्या नारदाच्या गादीवर योग्य त्याच पद्धतीने शब्द मांडले जातील, योग्य त्या पद्धतीने तुम्हाला विचार दिले जातील, योग्य त्या पद्धतीने तुम्ही घ्यायचं की नाही घ्यायचं हे आपलं आहे. आपुली आपण करा सोडवर संसार बंधन तोडावे की. अजून मागच्या बाजून बोलत, आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नव्हे. कधी करणार आपण? जेव्हा तिथं साधू बसल्यानंतर तो साधूला तिथे सांगलं जायचं की 12 वर्ष तुझ्याकडे मुंगी तरी चावलं तरी तुरी बाजूला हा शरीर घालवायचा नाही. साप तरी आला तुझ्या अंगावरती तरी तू बाजूला जायचं नाही. बर्फ, वादळ, वारा या आलं तुझ्या शरीराला तरी तू तिथे हलायचं नाही. कारण तिथे लिंग लागली जाते. परपच्छंती मध्यम आणि वैखरीमध्ये समजा तुम्हाला नाम भेटलं असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला तिथे बोध दिला जाईल. तुम्हाला श्वासोश्वासमध्ये तुम्हाला बोध भेटला असेल तर तिथे तुमची लागली जाईल किंवा भगवंताचं तुम्हाला तिथे. तेव्हा तिथे रामायणामध्ये एक शब्द आलं, त्या रामायणामध्ये सांगितलं जाईल का हा शरीर खाण्यासाठी गिधड आलेली असतात. गिधड बघा, पूर्वी आपल्याकडे बैल वगैरे हे झालं की बाहेर लोक टाकायचे ना मोठे मोठे गिधड, ते येऊन असे लचके तोडायचे ना खाऊन टाकायचे. फक्त त्याचा सापळा बाहेर ठेवायचा आणि जेवढं मांस आहेत ना तेवढं खाऊन ते गिधड पळून जायचे. पूर्वी असायची. आता पण फ्रान्स याच्यामध्ये ख्रिश्चनमध्ये नाही, हा ख्रिश्चनमध्ये त्यांचा मृतदेह झाल्यानंतर काय करतात, एका झाडाला त्या प्रेताला बांधतात आणि मग गिधडं ठेवलेले असतात ना, ते जाऊन ते लचके तोडून त्याला खातात. या शरीरामधून 100 विंचू चावल्या ज्ञानेश्वरीमध्ये आलंय.
की 100 विंचू चावल्याची वेदना ह्या आत्मा बाहेर करायला. एक नुसतं काटा लागला तर किती वेळा आपण विचार करतो, अरे काटा लागले. नुसतं कापलं तरी विचार करतोय, अरे बाबा कापलंय माझ्या हाताला. मग या शरीरामधून तो आत्मा बाहेर काढायचा असेल तर 100 विंचूची वेदना होता, तेव्हा हा आत्मा बाहेर निघतो. तेव्हा बोले की हे गिधाडानो, काय करा, लचके तोडून माझा मांस खा, पण माझे हे डोळे, हे बुबुले आतमध्ये खाऊ नका. का खाऊ नाही? का मला भगवंताला काय करायचंय, दृष्टीने बघायचंय, मला त्याला प्रत्यक्ष बघायचंय. त्यासाठी मी तपश्चर्या करतो. केव्हा ही आपला अवस्था होते, हे बोध घेतल्यानंतर. बोध हा सामान्य नव्हे, बोध हा सामान्य नव्हे. अनुग्रह घेतला हा सामान्य समजू नये. हरिपाठामध्ये जे हरीचे शब्द उच्चारले जातात याला सामान्य म्हणू नये. सामान्य कुठलीही गोष्ट नाहीये. फक्त तुम्हाला काय करायचंय, स्वतःची तयारी करायची. मग कधी तयारी होईल? आज होईल, उद्या होईल, कधी होणार आहे आपल्याला? वाचे वदता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा. बरोबर बरं. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, सकल पापे जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा म्हणजे तुम्ही निश्चित तोंडाने म्हटल्यानंतर तुमचे पाप नष्ट होतात. हो का? नक्की का? कशी काय होती पाप? लगेच वाचे म्हणतात. एका देवाची या द्वारी युवा क्षण भरी, पहिलाच हरिपाठामध्ये सांगितलं, देवाची या द्वारी युवा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधी येलिया. मग खरोखरच बोलल्यानंतर माझं पाप नष्ट होतील का? हो, होतील. तुम्ही विश्वास ठेवत नाही. पूर्वी आता जे पावसामध्ये गवत झालेलं, उन्हामध्ये आपण गंजीर असतो, गंजी, आपलं गंजीच बोलतात ना बरोबर. कांड्याने विचार केला, माशीच्या कांड्याने, की किती वर्षांनी त्याला चालेल तो. 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, बाबा 1 तासांनी, 15 मिनिटांनी, 1 सेकंदांनी ती गंजी कांडाचे किती टाइम लागेल त्याला जालायला? 0 मिनिटात किती मोठी गंजी असेल ती जाळली जाईल. मग सांगा, ह्या शरीरामध्ये तुम्ही नाम घेतल्यानंतर कितीही मागे तुम्ही पाप केले असतील, 1 क्षणात तुमचे काय होईल? नाहीसं होईल. आता मी घातली तर मला चालेल का? हो, नक्कीच. माझी 40 वर्ष झाली, मी खूप भरपूर काय केलं, विसरून जा. आता या क्षणाला, या घटकेला, ह्या वेळेला, अरे निघून गेला वारा, मग राहिलं पसारे बाबा. पसारा हा सगळा, हे डोळ्यासमोर दिसतोय, हे सगळं नाशिवंत आहे, हे डोळ्यात जाणार आहे. हे दिसणारे सगळे वैभव, हे मुलं बाल लाशच्या घटिकाला तुम्हाला सांगतील, मी तुमचा नाहीये, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. जाता त्या भगवंताची धावा कर. लास्ट स्टेप आल्यानंतर डॉक्टर बोलतो का की 50-10 लाख रुपये द्या मला? नको बाबा, आता तुम्ही जा त्या देवाकडे हात जाऊन. एक गणपतीची मूर्ती हॉस्पिटलमध्ये ठेवलेलीच असते, कारण तुम्हाला तिथे नम्र झाले भूता तेने कोंडिले अनंता. तिथे सांगा, आता जा, आता डोकं टिका, तिथे नाक घस आता आणि सांग त्या भगवंताला, अरे देवा मी तुझाच आहे. शरीर, अवयव, चेहरे सगळे वेगवेगळे आहेत, पण आतमध्ये बसलेला भगवंत एकच आहे. प्रत्येक कीर्तनामध्ये कीर्तन करायला सांगितलं जातं, ए बाबा रे, हा जो तुला आम्ही हार टाकले ना, त्याच्यामध्ये आम्ही सगळे आहोत, पण त्याच्यामध्ये धागा आहे. अरे बाबा, तो मी आहे. कोण आहे? तो मी आहे. कधी कळेल आपल्याला?
हा ज्ञानेश्वरी, भागवत जेवढे ग्रंथ आहेत पूर्वी आपल्याला शिकवले जायचे. पूर्वी अभंगामध्ये जुने अभंग गायले जायचे. सांगर बांधारे बांधारे भक्तीची, रघुनाथ नामाची. त्याच्यानंतर दुसरा एक अभंग गायला जायचा. दगडाच्या तालामधून गायले अभंग सांगा पांडुरंग. जुने अभंग मला आठवते आता या व्यासपीठावर आल्यानंतर. कधी आठवतं? व्यासपीठ हा नारदाचा गादी असल्यामुळे आपण काय बोलतोय, आपण दुसऱ्याला काय देतोय याच्यावर अवलंबून आहे. बबन भाऊ, तू पूर्ण दिवसात काय केलं हे महत्वाचं नाही, पण एका तासामध्ये तुम्ही किती विचार भगवंताचे मांडले हे सगळ्यात महत्वाचे. ही हजेरी तिथे तुमची नेमणूक झाली. सगळ्या जीवांना, जेवढे जीव आहेत त्या जीवांना भगवंताचे विचार घेण्याची आता सतत गरज आहे. नाही घेतलं तर पुढे आपल्याला गत्यंतर राहणार नाहीये. मुलगा आपल्याला विचारणार नाहीये, मुली आपल्याला विचारणार नाहीये. डोळ्यासमोर आपल्या काय काय प्रकार घडतात मी ती इथे बोलणार नाही, तेवढा वेळ तुम्ही मला देणार पण नाहीये. कारण विचारवंतांनी विचार घेणं, विचारवंतांनी विचार करणं हा एकांताचा वास आहे. भगवंत हा एकांतात मिळतो, लोकांतात नाहीये. लग्न लोकांतात आहे, थाटामाटात, पण मुलं एकांतात आहे बाबा. जरा लक्षात घ्या. भगवंत तुम्हाला एकांतच घ्यावा लागेल. लोकांतात करून जमेल? रंगरंगोट्या मी आता चांगलं मस्त मुकोडं वगैरे 4-5 पोरं, त्याच्यानंतर माळा वगैरे घालून आल्याचे 4-5 लेडीज आल्याचे, आरती ओवाल्या. मी समोर रंगरंगोटी बाबा आलोय. मी अंतकरणामधून नाही आलोय. मी दिसतोय तसा नाहीये, मी वेगळा आहे. तसा भगवंत देव नटला नाना परी आणि भरून उरेला. मी कणा कणात ओत पोत तसाच भरले. तुमच्या दृष्टीने दिसेल तसाच, मागे तसा दिसवलंय तसा आहे मी. किती वेळा पंढरपुरात गेल्यानंतर आपण देव होऊ. आता इकडचं सोडून देतो या पोताचं, तिकडे जाऊया मागे. किती काशी केल्यानंतर आपली काशी होईल. किती आनंद केल्यानंतर आपल्याला देव भेटेल. अरे दावणी मधला दगड जाऊन त्या पंढरपुरामध्ये देव झाला. येतं का लक्षात? दगड दगड, छोटा दगड, मोठा दगड, छोटे दगड, गोलकार दगड, रंगाचे दगड, वाकडे तिकडे दगड, चौपट दगड, दगडे दगड, असे दगड, हुशार दगड, वेगवेगळे दगड. अरे दगडांची काय व्याख्याने वेगळी आहे बाबा. मंदिरात गेला देव झाला. आतमध्ये ह्या हृदयामध्ये मी बसलोय ना बाबा, याला कधी बघणार? हे मना आत बघ जरा, आणि मीच आहे खरा. मी आतमध्ये आहे बाबा, तू बाहेर कुठं बघतोय? मी बाहेर नाहीये, मी तुझ्या हृदयामध्ये. आणि तो मी ओत पोत भरलेले. जशी तू उर्मी करशील, जसा बोलशील तसा मी तुला घडवून देतोय. जसा बोलणार त्या पद्धतीने तुला मी घडवून देणार. हे माझे शब्द आहेत. जाणतेने गुरु भरीचे, जाणतेने गुरु भजीचे. जाणत्या माणसाने गुरुला शरण जावं. ज्या वेळेला भक्तीमध्ये तुम्ही वेडे होत नाही तोपर्यंत भक्ती तुमच्या जवळ येणार नाही. शहाणा माणसाने भक्ती करावी, वेड्या माणसाने काय नाचत राहावं का? नाही. दोघाही चांगल्या पद्धतीने भक्ती करायची. वेड्यानी पण ते, पण जोपर्यंत तुम्ही भक्तीमध्ये वेडे होत नाही तोपर्यंत भक्ती तुमच्याकडे आली नाही हे समजून जा. तुकाराम महाराजांना म्हटले असे, खूप हुशार व्यक्ती आहे, सगळ्याही त्याचा वाहकार जयजयकार केला, असा हार घालून रथामध्ये इकडे तिकडे फिरवलं असतं, ह्या रथामध्ये त्या रथामध्ये. कोणीही आता तुकोबांचा विचार मांडले नसते. लोक वेडी म्हटली त्यांना बाबा, त्यांना लोक वेडी म्हटली. वेडी झाल्यानंतर वेडियाच्या गावी जाऊ, म्हणजे या कलियुगामध्ये. आणि खरोखरच आपण भाग्यवंत आहोत. या कलियुगामध्ये आपल्याला झटकेपट
सच्चिदानंद श्रीपाद रामदास बाबासारखे गुरु लाभले मला आणि मला या भवसागरातून तारून नेण्याचा प्रयत्न केला. तुम्हीही करून घ्या. गेला गेला हा नरदेव मग कैसा भगवंत. कितीही बोंबलले, कितीतरी ओरडले, पुन्हा येणार नाही तो. गेला गेला नरदेह मग कैसा भगवंत. येईल का तेव्हा भगवंत? तो येणार नाहीये, तो तिथेच आहे. कधीपासून? युगे 28 विठवरी उभा वामने रकमाई दिशिओ बिशोबा. कुठली काशासाठी परब्रह्म आले का? कोणाच्या भक्तासाठी. आज सोमवार श्रावण महिना आणि या श्रावण सोमवारामध्ये आमच्या मंदिरापासून तर पार रोड पर्यंत पालावा सिटीची लोक लाईन भक्त मंडळी. त्या दिवसाला का एवढी ओढतात? त्या दिवसाला का मागा तीच माया कशा राहतात तेवढ्या दिवसासाठी? तुम्ही रोज करा ना. रोज जेवताय ना, रोज वेगवेगळ्या भाज्या खातायत ना, मग भक्ती का नकोय आपल्याला? का नकोय याचं कारण तुम्ही सांगा ना. कीर्तन प्रवचन झालं का विचारत नाही त्या कीर्तन करायला, प्रवचन करायला? हे मा कीर्तन करा. देव कोण आणि मी कोण जोपर्यंत तू ओळख सांगत नाही, एक क्षणही तुला इथून मी जाऊ देणार नाही. बस विषय संपला, क्लोज आहे ना. तो आपल्याला समजून देत नाही. विषय समजून घेण्याचा आणि प्रयोजनाचा इथे कुठलाही विषय नाही. तुम्ही विषय समजून घेत नाही, प्रयोजन काय हे समजून घेत नाही. याच्यात आपली काय झाले? फसगत झाली. विचारित नाही. आपण का विचारित नाही? आपण संसारामध्ये ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत सगळ्या विचारल्या जातो. दर गुरुवारी आपण बाजारामध्ये गेल्यानंतर सगळ्या भाजींचा आपण स्वतः भाव करणारी माणसं काय करतो? भाव करतो. सगळ्या भाज्यांच्या भावावर एक कितीला गेली आपल्याला माहिती आहे ही कल्याणला ह्याच वस्तूने भेटते, एवढ्याच मध्ये भेटेल आणि ही भेटलीच पाहिजे, तरी आपण तिथे जाऊन भाव करतो. मग भक्तीमध्ये का करत नाही? भक्तीमध्ये का विचार येत नाही? याचा कारण आपल्यामध्ये आलेली वासना, या आपल्यामध्ये आलेला हा संसार रूपी माया सागरामध्ये काय करतोय आपण? गुरपडलो आहोत. याच्यामधून सोडाल कसे? तुम्ही निघाल कसे? त्याला निघण्यासाठी एक मेव उपाय आणि रामबाण उपाय म्हणजे तुम्हाला स्वतःला काय करावं लागेल? गुरु करावा लागेल. गुरु शिवाय तुम्हाला बोध भेटणार नाहीये. तुम्ही हिमालयात नाही, काशीला कुठेही जा, केदारनाथला जाऊन वरती डोंगरावर जाऊन बसा, तरी तुम्हाला तिथे गुरु भेटणार नाही. तुम्हाला गुरु करावाच लागेल. कारण आज ना उद्या आपण गेल्यानंतर एखादा तरी वयस्कर ऋषी येऊन आपल्याला बोलतो, बघा त्यांच्या 4 पानं किंवा 5 पानं काय करा, ऋषीची गळ्यात घाला. तुमची पोच पावती पुढे जात नाहीये. ट्रेन मध्ये चालत असताना आपल्याला तिकीट काढावं लागतो. बरोबर आहे, सगळ्यांना माहिती तिकीट काढावं लागतो आणि तिथे प्रत्येक स्टॉप वरती एक टीसी ठेवलेला जातो आणि त्या टीसीला पगार देऊन ठेवलेला असतो. तिथे त्याला सांगतो की असा व्यक्ती बघ तू की ज्याच्याकडे तिकीट येतं. लक्षात मी कलियुगाचं सांगितलं का? म्हणजे भक्तीमध्ये जास्ती आपल्याला तेवढ्या गोष्टी समजत नाही का? कारण आपल्याला पटकन ते समजत नाही. आपण खेड्यागावात राहणारे लोक आपल्याला तंतोतंत सांगणाऱ्या विचारवंत आणि ज्ञानवंत तसा फळाचा मुलगा मी नाही. फळामध्ये बोलतात की आता मी वारीला गेलो 18 दिवस. फळामध्ये वेगवेगळ्या तिथे असतात. विषय जरा थोडा मागे जातो तर तिथे वेगवेगळे असतात. फळामध्ये फळाचा कीर्तनकार वेगळा असतो. तो व्यासपीठावर उभा राहिल्यानंतर 2 फडतरी लोक असतात. बाबा म्हणजे आपल्याला माहिती नव्हतं. आपण आता बाबांच्या एवढ्या कार्यक्रमांमध्ये फिरलो. फडतरी म्हणजे काय असतं तर ते फडतरी 2 फेटेकरी असतात बाजूला उभे. त्याचं फक्त लक्ष टाळकऱ्यांकडे असतं. दोन्ही टाळकऱ्यांकडे कसे टाळ वाजवतात, काय करतात याच्याकडे पूर्ण त्याचा फडतरीचं लक्ष असतं. त्याच्यानंतर आपण सोबदार ठेवतो कीर्तनाच्या बाजूला. तर ते पूर्वी नसतं, आता पण नाही. लोक ते सांगतात की कीर्तनाच्या बाजूला आपला सोबदार उभा करायचा, तो विनय करायच्या बाजूला. आणि सोबदार एवढा सामर्थ्यवान पाहिजे की नुसता त्यांनी हात केलं ते कीर्तन थांबलं पाहिजे. एवढी शक्ती ते करून दाखवलं. उभ्या रिंगणामध्ये चांदोबाचा मोठा रिंगण होतो. असा मोठा रिंगण
गेल्यानंतर अनुभवचे बोल सांगतो तुम्हाला. चालल्यानंतर अनुभव येतो. आपल्याला काय सांगितलं बाबा श्रीपाद बाबाई, ठाईसी बसून करा एक चित्त आवडी आनंद. फक्त भगवंताला इथे तुम्ही बसल्यानंतर डायरेक्ट पंढरपूर, गाणगापूर, सोलापूर, कोल्हापूर प्रत्येक ठिकाणी आपण जाऊन येऊन त्या व्यासपीठावर बसल्यानंतर पण स्वतः पण अनुभव घेणं, काय काय तिथे चालतंय, काय काय लोक बोलतायत, कसे विषय मांडतायत. जेव्हा ह्या व्यासपीठावर बसायचं आहे ते हे सगळं कीर्तनकाराला अनुभव आलं पाहिजे. माझं तर म्हणणं आहे संतोष महाराज, आपल्याला ह्या गोष्टी व्यासपीठावर सांगतोय की बाबा दरवर्षी तुम्ही आलंगिरी वारी करा, दरवर्षी पंढरपूरची वारी करा. मग तुम्ही स्वतः करतायत का? नाही करत. दुसऱ्याला का सांगता? शब्द दुसरा सांगतो, बोले तैसा चाले त्याचे बोला मला वंदावे पाहून. जसा बोलतोय त्या पद्धतीने वागतोय का? मुलात जमत नाही मग तसं वागण्याचा प्रयत्न करत नाही. किती वेळा आपल्याला शिकवलं जातंय. तसं वारीमध्ये प्रत्येक टप्प्याटप्प्यामध्ये शिकवलं जातंय. टप्प्याटप्प्यामध्ये भगवंताचे विचार मांडले जातात. टप्प्याटप्प्यामध्ये भोपाली कशी बोलायची, अभंगाचे कसे बोलायचे, नटाचे अभंग कधी, नटाचे अभंग मी स्वप्नात पण माहिती नव्हते मला. नटाचे अभंग कसे असतात, त्याची चाल कशी असते, कसे बोलतात. निवृत्ती महाराजांचे एवढे सोहळे मोठे मोठे होतात, त्या सोहळ्यामध्ये नटाचे अभंग गायले जातात. अभंग कधी बोलायचे ते कधी पहार असतो. जेव्हा ब्रह्मपाठ्यावर आपण मूर्तावर बसतो, हा अनुभव ज्या ज्या व्यक्तीला भेटला असेल ते भाग्यवंत आहेत. नाही भेटलं तेही भाग्यवंत आहेत. घरी ऐकतायत तेही भाग्यवंत आहेत. आज ना उद्या भेटेल ना मला भेटेल अनुभव. तुमच्या पायाच्या कृपा दृष्टीने हा अनुभव भेटेल मला. पण कधी? हा भेटल्यानंतर एक पार असते आई त्याला आळवण्याची. ती पार म्हणजे पहाटे ब्रह्मपाठ्यावर हे त्या फडामध्ये सांगितलं जाते प्रत्येक कीर्तनामध्ये की ब्रह्मपाठ्यावर उठणे तुम्हाला आणि नामस्मरण करणे. ब्रह्मपाठ्यावर आपण काय करतो हे आपण ठरवायचे. ब्रह्मपाठ म्हणजे काय? सकाळी 3 वाजल्यापासून तुम्ही 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत भगवंताला अर्धा तास, 1 तास, 20 मिनिटं, 10 मिनिटं, शक्यतो जेवढा वेळ जमेल तेवढ्या वेळेला सकाळी उठून या शरीराला काय करायचे? आसनं द्यायची. तुम्हाला नामस्मरण करायचे. आताच्या सध्याच्या भाषेत बोलायला गेलं तर ते काय सांगितलंय? योगा बोलतात ती लोक. आता ती लोक काय बोलतात? मेडिटेशन. मला पटकन येत नाही, मला इंग्लिश मेडिटेशन करायचं. सकाळी ते श्वासोश्वास घ्यायचं, त्याच्यानंतर कपाळ भारती करायचं. हे केल्यानंतर आपले कफ, वात, पित्त हे सगळं जातं. हे 1993 ला आमच्या श्रीपाद बाबाई सांगितलं. बरोबर 93 ला माझा अनुग्रह झाला. तेव्हा आळंदीमध्ये नुसतं एक छोटंसं पत्राचं या होतं, संजय बाबांच्याकडे अनुग्रह झाला माझा. तर बाबा बोलतो खरंच घेणार का तू? हे काय घेणार तू? असं बोलले. पण संजय बाबा चांगल्या उद्योगात, चांगल्या पदवीवर, पण बाबा साधू या संत नाही जगा माणसासारखे जे दिसत आहेत ना ते संत नाहीये, वेगळ्या पद्धतीने असतात. त्यांचं हित दुसऱ्यासाठी असतं. त्याचं हित दुसऱ्यासाठी म्हणजे जगाच्या कल्याणा संतांच्या भोवती आणि देह कष्टविधी परोपकारी त्याचा हित असतो. आईचा, बाबांचा सगळा जीव असतो मुलावरती. त्याचा सतत आई वडिलांचा विचार काय असतो का माझा मुलगा चांगला चांगला करावा. हे सगळं हित कोणाचं असतं? बाबाचं असतं. तसं गुरुचं पण हित असतं की आपल्या साधकाचं चांगलं व्हावं, हे सतत ते असतात. जेव्हा माझा हाच पूर्वी आता 10-12 वर्षापूर्वी कीर्तन झाले ते सोनारपाड्याला, तेव्हा हाच अभंग भेटला. साधू बोध झाला तो नरुनिया केल्यानं. माझा परम भाग्य बघा. श्रावण महिन्यामध्ये पहिलाच पेटा विठ्ठल बाबा, आपले गुरुवारी विठ्ठल बाबा हे रुपेश मला सासरे पहिला पेटा आणतो पण नव्हता लावता येत. पहिला धोतर ना पेटा बांधला मला ना. तो कीर्तन केल्यानंतर गेलो बाबा मला नाही बोलता येणार. मी रडायला लागलो. अक्षरशः रडलो. लहान मुलगा रडतो आईच्या बाबाजवळ. मग ते मला डोक्यावर हात फिरवला. म्हणजे भाऊ रडायची काही गरज नाही. ज्या वेळेला व्यासपीठावर बसल्यानंतर नादाच्या गादीवर तुम्ही उभ्या राहिल्यानंतर
तुम्ही प्रत्यक्ष भगवंत स्वरूप आहेत आणि ते तुमचं श्रवण करण्यासाठी स्वतः सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास सगळे संत येऊन बसल्यात. हे तुम्ही नाही, माझे पूर्वीचे संत येऊन बसलेले. हे तुम्ही जे दिसतात ते नाही, मी त्या दृष्टीने बघतोय. माझे सच्चिदानंद श्रीपाद बाबा आहेत, रामदास बाबा आहेत, झंझणे बाबा आहेत, सावलाराम बाबा आहेत, वासुदेव बाबा आहेत. ही सगळी लोक बसली आहेत आणि मी बोलतोय एकटा. ते बोले बिंदास बोलायचं. बोलल्यानंतर मन मोकला. एखादी बाई रडत नसली तर बाया माणसं टाकतो बाई रड मोकळी होशी. हा शब्द आहे लेडीजचा. मी ऐकले म्हणून बोलतो पटकन. रडगबाई रड, आज तरी मोकळी होशील. मग कधी रडू आपण? अरे रडायचं आहे तर देवासमोर रडा. अरे रडायचं आहे तर देवासमोर विचार मांडा. विचार काय मांडायचे? अरे सगळ्या जगात हा एवढा ओतपोत भरलेला आहे आणि तो भगवंत साक्षात तुमच्या दावडी गावामध्ये किती वेळा आपण देवाच्या येऊन दर्शन घेतो? महिन्यातून, हप्त्यातून एकदा कधीतरी येतो. अचानक तिकडे आता तर स्टाईल वेगवेगळे आहेत. काय काय सांगू तुम्हाला, कशा कशा त्या वेगवेगळ्या नमस्कार करण्याच्या पद्धती. तसं नाही. पूर्वीचा नमस्कार साष्टांग नमस्कार होता किंवा जवळ येऊन भगवंताला विचार मांडायचे होते तुम्ही. अशा होत्या पूर्वीच्या. विचारवंतांचा विचार केला आणि देवाच्या बद्दल विचार केला तर कलियुगाचा दृष्टांत सांगायचा झाला. एका राजाने विचार केला. दृष्टांत सांगतो तुम्हाला, सिद्धांत नंतर सांगतो त्याचा. वेळ 5 मीटर आहे आणि सेवा संपतो. वेळेला महत्व आहे. 1 तास प्रवचन, 2 तास कीर्तन आणि रात्रभर असतो तो. ठीक आहे, 5 मिनिटात सेवा संपतो. एक दृष्टांत सांगतो राजाचा. राजाला आपल्या मुलीशी काय करायचं होतं? लग्न करायचं होतं. अभंग हा सोडवलेला. जर महाराज तुम्ही अभंगावर काय बोलले नाही, 1 तासात होणार नाही अभंग. मी रात्रभर तुम्ही बोलले 12 वाजता 12 वाजता बसेल, मी 1 इंचही इथे हलणार नाही. तसंच बोलत राहील. अभंग सोडवायचा असेल. पण अभंग हा पूर्वीचा ज्ञानोबांनी सोडवलेला आहे. मला दृष्टांत काय असेल 5 मिनिटातच मी आवडतो. राजाने सांगितलं की 1 तासात जो माझ्या मुलीला भेटायला येईल त्या मुलाशी, त्या राजाशी लग्न केला जाईल. विषय बघा गट आहे, हाच घेऊन जा. दुसरं बाकी काय बोललो त्याच्याकडे लक्ष नका घेऊ. हा विषय मार्मिक विषय. परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले या कॅसेटीमध्ये ते विचार मांडलेले होते आणि खूप वर्ष झाली ते बाबा आलेले. त्यावेळेला हा श्रवण केला. मी पटकन या व्यासपीठावर आला म्हणून तुम्हाला सांगायचा प्रयत्न. पांडुरंग शास्त्री बोलले की बाबांनो बघा बारकाईने विचार करा. हा दृष्टांत मी मुलात हा तुमच्यासाठीच मी परफेक्ट जॉईन करून ऐकून मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. ते बोलले राजा 2 तासात तुझ्या दरवाजापासून ते इथे या मंदिरापर्यंत 2 तास लागतील का बाबा याला? ही खरी बात आहे का? नाही, कुठे होऊ शकते बाबा, कशी का? हो ना, या दरवाजापासून या इथपर्यंत यायला 2 तास लागतील का? बोलूया का आपण? लागतील या दरवाजापासून इथपर्यंत. मोठा राजवाडा असतो, त्या राजवाड्याच्या महाद्वारापासून तर राजाच्या व्यासपीठापर्यंत यायला किती तास लागेल? मिनिमम 20 मिनिटं. आई 10 मिनिटं, अर्धा तास, 1 तास पकडाचा. मला चालवत नाही, माझं शरीर जरा वयोवृद्ध झाल्यामुळे मला 1 तास लागेल बाबांच्या तिथे यायला. ते पोरं येत होती. राजाने रात्री विचार केला, बाई काही घाबरू नको, मुलं तुला येतील बघायला, स्वयंवर भरपूर येतील. फक्त काय करायचं, तू धीर सोडायचा नाही. फक्त त्या जागेवर तू काय करायचंय, बसून राहायचंय. आपण दोघे एक सिंहासनावर बसू आणि त्यांची काय करू, वाट बघू. बरोबर महाद्वारापासून त्यांचा जो मेन गेट होता तिथून तर त्यांच्या व्यासपीठापर्यंत यायला सांगितलं की 2 तासात जो कोणी येईल त्याच्या हातात माझ्या मुलीचा हात दिला जाईल. तुला ठीक आहे. मग राजाने एक युक्ती केली. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने, जसं या संसारामध्ये आता आपण लहानपण गेलं तसं ते काय केलं की एक खेळणी मुलांची ठेवली त्या तिथे. त्याच्यानंतर बाजार मांडले, त्याच्यानंतर गाई गुरं मांडली, मुलांचं हे दाखवलं. त्याच्यानंतर घरात परपंचाला जी अंडी लागणारी तो एक मोठा बाजारपेठ केला.
त्याच्यानंतर पुढे कपडे ठेवले, त्याच्यानंतर घरात ज्या काय काय वस्तू लागणार आहेत सगळ्या अवयवांनी टप्प्याटप्प्याने त्या काय केल्या, दुकाने मांडली. सांगा किती मिनिटं लागतील ते इकडे यायला? जो स्वयंवर आला पहिले त्या खेळण्याच्या तिकडे गेला, 20 मिनिटं तिकडे. असं रमत 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 पुढे आल्यानंतर सगळं संपल्यानंतर त्याही केलं होतं की 2 तास झाल्यानंतर हा मनुष्य दमेल, बोलला बोलला किंवा चालला एकामेकाशी फिरला तर हा दमेल, यासाठी त्यांनी जेवण ठेवलं. तिथे जेवल्यानंतर काय करायचं, मस्तपैकी काही गाद्या ठेवल्या होत्या. जेवल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला काय करायला लागतो, झोपायला लागतो. 5 मिनिटं तरी काय करतो आपण, झोपतो. तर झोपायला लागतं, तर झोपण्यासाठी त्याची सोय ठेवली. 100 लोक आले स्वयंवर. 100पासून सगळी लोक खेळण्यामध्ये गुंतली, कोणी संसारामध्ये गुंतला, कोण प्रपंचामध्ये गुंतला, कोण जमिनीमध्ये गुंतला, कोण माझं घर बांधायचं त्याच्यात गुंतला, कोण बोलतो ना माझ्या मुलीचं लग्न करायचं आजच सुटेल, तिथंच गुंतून राहिला. तो काय बाहेर निघालाय, चल बोलू कीर्तनाला, वेळ नाही का पुढे झाला पुढे. तो असं करता करता असं येता वेळी त्याला लागत जेवणाचं या दिसला. आता बोलतो जेवण करावा, आराम करावा, मग राजाला भेटावं जाणार. हा करता करता त्याला पूर्ण दिवस गेला, तो त्याचा वेळ काय त्याला संपला नाही. एकच व्यक्ती, सांगण्याचं तात्पर्य सांगतोय तुम्हाला, एकच व्यक्ती आला ना पटकन राजाजवळ उभा राहिला. किती? 20च मिनिटात गेला आणि राजाजवळ उभा. तू कसं काय 20 मिनिटात आला? तो हा 20 मिनिटात आला. मग मध्ये काय मी जे काय लावलं होतं ते काय तुम्हाला दिसलं का नाही डोळ्यात? नक्की तुम्ही आणलंय का? दिसतंय का नाही तुम्हाला? हो दिसतंय, मला सगळं काय दिसतंय, मला समजतंय, मला भूकही लागली होती की मी आता जेवण करून जावा. पण हे कुठल्याही माईक पदार्थ मी अडकलेलो नाहीये, मी डायरेक्ट तुम्हाला भेटायला आलो. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हे ज्या दिसणाऱ्या वस्तू आहेत, आज ह्या मुलीशी मी लग्न केल्यानंतर ह्या सगळ्या माझ्याच आहेत. तसं कलियुगामध्ये भक्ती करताना आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की हे सृष्टीमध्ये जे दिसणार आहे, वैभव आहे, पैसा अडका, ह्या सगळ्या माया बिया मी भगवंतच आपला करून घेतला तर हे सगळं माझंच आहे. सांगण्याचं तात्पर्य कलियुगामध्ये अशा गोष्टी आपल्याला करणं आहे की संसारी असावे असूनी नसावे, आणि भजन करावी वेळोवेळा किंवा भक्ती करावी वेळोवेळा. जावे पंढरीसी सुखे वाटे जीवा. तसा या जीवाला आपला बोध झाल्यानंतर, गुरुचं बोध झाल्यानंतर, गुरुबद्दल त्याच्यानंतर आपल्याला साधूबद्दल काय बोलायचं होतं, पण भरपूर काही इकडे बोलायला भेटलं. कारण बोध घेण्यासाठी आपल्याला गुरु करावा लागेल, आणि तो गुरु इकडे तिकडे फिरणारा करू नका. ऐकून घ्या पुन्हा शब्द. गुरु हा पारखून घ्यायचा. आपल्याला काय करायचंय, गुरु पारखून घ्यायचा आहे. सगळ्या गोष्टी आपण घरात पारखून घेतल्या. फ्रीज पारखून घेतला, किती वर्षाचा? 2 वर्षाची गॅरंटी. टीव्ही किती वर्षाची गॅरंटी? 2 वर्षांची गॅरंटी. हे किती वर्षाचा? अजून भरपूर काय कली आपल्या प्रपंचामध्ये सगळ्या गॅरंटी मध्ये घेतला. मग आपल्या ह्या जीवनामधून आपल्याला भवसागरामधून तरायचं असेल, मग गुरु आपल्याला पारखून घ्यायला नको का? समजून घेत नाही का? समजून घेत नाही. कारण आपल्या शरीरामध्ये जशी पाण्यावर शेवाल आले, हिरवीगार बघा, ते हिरवीगार शेवाल आपण बाहेर केल्यानंतर नितळकच पाणी असतो, ते प्यायचंय. तसं या शरीरामध्ये ओत पोत भगवंत आहे, आणि भक्ती ओत पोत भरलेली. तुम्हाला वेगळी, मला वेगळी असं काही नाही. सगळ्यांना सारखीच दिली जाते, सारखीच सांगितली जाते. पण प्रॉब्लेम काय होतोय त्याच्यामध्ये, आपले ऐकण्याची आणि सांगणारा वक्त्याची थोडी फसगत झालेली आहे. तो काय सांगतोय, मी काय ऐकतोय, मी ऐकलं तर ते सोडूनच देतोय, आणि घेतलं ते दुसऱ्याला सांगायचा विचार करत नाहीये. का करत नाही? याचा कारण आपल्याला आलेला अहंकार, पहिला नंबर. दुसरा आलेला या शरीराचा अहंकार. तिसरा अहंकार आपल्या या कलियुगामध्ये वावरत असताना नाशिवंत, त्याचा नाव पैसा, यो अहंकार.
मला कपड्याचा अलंकार आहे, पण हा कपडा कापूस आहे हे विसरून जाऊ नये. मला या शरीराचा अहंकार आहे, या शरीराचा अहंकार नसावा. जोपर्यंत या शरीरामध्ये आत्मा आहे तोपर्यंत तुला सगळी लोक राम राम करतायत. कशाचा अहंकार आपल्याला नसावा कलियुगामध्ये. फक्त सगळी जेवढी लोक दिसतात ही सगळी आमचे बाबा सांगायचे सच्चिदानंद बाबा की सगळी लोक ही सोन्याहून पिवली आहात, फक्त तुम्ही घेण्याचा प्रयत्न करावा. आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नव्हे. बोलताच्या युगामध्ये बरंच काही बोलून गेलो आणि प्रत्येक कीर्तनामध्ये मी सांगलं जातं की एक तरी झाड आपण लावा. झाड झाड येतंय बाबा लक्षात. झाड ही झाडं आता गुरुवारी बसून म्हणून हा शब्द पटकन निघतोय आणि सांगण्याचा प्रयत्न. झाड लावा. झाड 4 मुलं झाल्यानंतर 100 लोकांना सांगतो, 50 लोकांना फोन करून सांगतो. मुलगा बोलायला लागल्यावर 50 लोकांना फोन करतो, त्याच्यानंतर चालायला लागल्यानंतर फोन करतो. पण ज्या भगवंतानी जी झाडे लावल्या, तुकाराम महाराज एक अभंगामध्ये सांगत, आदी बीज एक रे, आदी बीज एक रे, बीज अंकुरले रोप वाढले, आदी बीज एक रे, एका बीजा पोटी कोटी कोटी सुवर्ण एक झाड आणि कोटी त्याला फळं आणि 2 मुलं 5 मुलं झाले. काय अहंकार करतोय आपण. कोटी झाड जी आमच्या आजोबांनी लावलेली झाडं, आंब्याची झाडं, त्याच्यानंतर जांभळीची झाडं, नागमंद परमंद, ज्या ज्या घासाला त्याची गोष्ट काढतात ते खाल्ल्यानंतर कुणी लावलं, बाबाही लावलं. बघा गडे थांबत नाही हो. मला खूप सांगायचं होतं. म्हणजे असं वाटतं की जेव्हा गर्दी नकोय मला गर्दी पाहिजे. गर्दी नकोय, खूप गर्दी. खूप गर्दी म्हणजे असं वाटतं की खूप मोठा महाराज नकोय मला. आपला करून घेणारा पाहिजे. गर्दी पाहिजे म्हणजे याच्यावर विचार करणारा पाहिजे. 5 असले तरी भरपूर झाले. घड्याळ थांबत नाही तर खरोखरच अजून 20-25 मिनिटं घेतले ते असं बोलायच्या नाही. खूप बोललं असं वाटतं की बोलतच राहिलंय. वर्षातून मला इथे दावडी गावामध्ये सेवा भेटली आणि ऐकायला मला असं वाटायचं की दावडी गावामध्ये कधी सेवा भेटेल, कधी सेवा. विचार करत करत माझी 50 गेली बाबा. मुलांची नागवंडे सायकली यायचं, चालत यायचं, पालाचं काय ना काय काय त्या याच्यामध्ये अंगण करून पालायचं. कधी असं वाटणार तर स्वप्नामध्ये दावडी गावात तर वाचेल होईल माझा तो कीर्तन. एकदा झालं तर ठाण्यांच्याकडे आलं तेव्हा एवढा काय बोलायला भेटलं नव्हतं. पण खरोखरच आपली माणसं भेटली ना का असं वाटतं की एक मोठा व्यक्ती सगळे बसल्यात आणि घरात अशीच माणसंही बसावं. आता नाही राहिली माया, घरात नाही आपण बसत आता एकत्र. अशी घरात कुठे बसतोय. तो मोबाईल घेऊन तिकडे तर हा मोबाईल अरे बाबा वेडा होऊन जाईल मनुष्य खरंच. आणि आता यांचा विचार करायचा नाही, गेले ते जाऊ दे. आता आपुली ते म्हणजे आपली आता काय करायचे आपण सोडवण करायचे. हां आणि बोलाच्या युगामध्ये एखादा शब्द अचूक तुमच्या शरीराला किंवा अंतःकरणाने टोचला असेल. शब्द हा तलवारीच्या धारेसारखा असतो आणि तो पटकन माणसाला लागला जातो. तर नकळत शब्द कोणाच्या हृदयामध्ये लागला असेल तर मला मनापासून काय करा, क्षमा करा आणि सेवा मी इथे संपवतो. आज चांगला म्हणजे श्रावण महिन्यामध्ये विचार ऐकायचे असतात, विचार घ्यायचे असतात, जेणेकरून आपल्या ह्या भवसागरातून तारायला काय होते सपोर्टिंग. आपल्या शब्दामध्ये सपोर्टिंग हा कोणाचा तरी एक खंबीर हात असताना तर मी पुढच्या याच्यामध्ये गेलो असतो. आपला प्रवचन कीर्तन आता संतोष महाराज पांचाळे तर
पागड्याची सगळी मंडळी कार्यक्रम असला, हे माझा माझ्या भावाचा कार्यक्रम आहे. म्हणजे सपोर्टिंग, माणसाला उल्हास निर्माण होतो. व्यासपीठावर बोला नका बोलू, त्या माणसाला व्यासपीठावर उभं राहिल्यावर मी आपला मनुष्य बघल्या. आपल्या माणसाला लई ताकद आहे. आपली माणसं आता दूर गेली, आपणच घालवली त्यांना, आपण जवळ नाही करत त्यांना. आता दूर गेली. आपल्या माणसानं काय करा, आता जवळ करा. आता जवळ करायची गरज आहे. काळाची गरज आहे. आपली माणसं सांभाळा, आपल्या मोठ्या माणसांना सांभाळा, आपल्या आई वडिलांना सांभाळा, आपल्या नातेवाईकांना, भावंडांना सगळ्यांनी हेच जवळ घ्या. हे बाबाने राग नको घे, तुला काय घ्यायचं ते घे, पण राग अजिबात करू नको. प्रेमाने बसा. अशी 4 गावातून दोघे भाऊ भिगायला लागले ना, आम्ही तिघे जण अजून परत 60-50 वर्ष झाली, अजूनपर्यंत आमच्या भावांचं म्हणजे हे नाही, झगडे किंवा असं हे नाही. तरी लोक बोलतात तुम्ही एकत्र राहता का? नाही, एकत्र नाही, पण अजूनपर्यंत आम्ही गाडीवर एकत्र. हे दोघे भाऊ म्हणजे शक्यच नाही. भाऊ कसे असतील, मित्र असतील, अहो नक्की भाऊच येते. म्हणजे असं राहण्याचं आपण प्रयत्न करू. एकत्र राहिल्यानंतर ना खूप मजा असते. पूर्वी एकत्र कुटुंब तो सुखी कुटुंब होता. दुसऱ्याचा पूर्वी जुनी लोक पण बोलायची, माझा बाबा घरी आहे ना, वाकड्या नजरेने बघायची गरजच नाही कोणाला, कारण बाबा आहे माझ्या घराजवळ. तो आधारस्तंभ आहे, ह्या घराचा आधारस्तंभ आहे. वाकड्या बघायची नजरेची कोणाची टापी लागत नाही आपल्या महिला मंडळाकडे, एवढी त्या जुन्या माणसाला शक्ती असते. ती विसरली आता या मोबाईलमध्ये. असो झालेली सेवा माझ्या सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद रामदासांचे आणि संतोष महाराज, तुम्ही मला फोन केला त्याबद्दल धन्यवाद. आणि माझी इच्छा पूर्ण झाली. कुंडली गौरदास श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.